हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आम्ही ना वॉशिंग मशीन आहे ना आता वरती आणलेली आहे। कारण सांगते, कारण आता खालचं काम आहे की नाही ते टाइल्स काढायचं सुरू झालेलं आहे। तर म्हणजे टाइल्स काढायच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे 2-3 दिवसाचा। लेट झालेला आहे टाकण्यामध्ये, थोडंसं मधामध्ये काम आलेलं होतं आणि एडिटिंग करणं काही होऊन नाही राहिलं त्याच्यामुळं। तर आम्ही वॉशिंग मशीन वरती आणली। आता मला आता पुढच्या महिन्यामध्ये वरती चला लग्न राहायला, तर मग ही गोष्ट आम्ही इथं आणून घेऊ। आणि इथं जे सिमेंट रेती सांडलेली आहे ना, वरचं बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळे ते रेती सिमेंट खाली सांडलेलं होतं। तर ते आता हे लोक जेव्हा ते ॲसिड वॉश करून धुवून काढतील ना घर, तेव्हा एकदम ते छान क्लीन होऊन जाईल। मी घासून बघितलं पण ते काही निघलं नाही, म्हणजे ते निघते वरची माती पण ते एकदम सिमेंटनं एकदम पक्क बसते त्याच्यावरती। आता ते ॲसिड वॉशच घासून काढतील स्वच्छ बरं असो। तर त्याच्यानंतर मग आम्ही काय केलेलं आहे, वॉशिंग मशीन वरती आणलेली आहे आणि ती बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान आणि सुंदर वाटते। आम्ही जाडी पण लावून घेतलेली आहे। इथं आता मच्छर यायचं काही प्रश्नच नाही, प्रत्येक ठिकाणी जाडी लावून ठेवलेली आहे कारण मच्छर खूप आहेत बाहेर त्याच्यामुळे। तर आता मी इथे ना पटकन आता कामं करून घेते। तर आता इथे ना मी सगळं वॉशिंग मशीन वरती आणलेली आहे, झाडून पण काढलेलं आहे। तर आता तुम्हाला दाखवायचं होतं, या नळामध्ये पण ना बारीक धार यायला लागली। काय झालं आहे नळामध्ये, काही अटकलेलंच आहे बहुतेक त्याच्यामुळं धार काही अशी मोठी येत नाही। तर त्याला आता प्लंबिंगवाल्याकडूनच ते बरोबर करून घ्यावं लागेल। एक इथं आणि बेसिंगमध्ये 2 ठिकाणी याची बारीक धार येते त्याच्यामुळं काहीतरी बहुतेक पाईपामध्ये कचरा अटकलेला असेल त्याच्यामुळं। तरी ते बघू शकता लेकरं इथे खेळू राहिलेले आहेत। जाऊचा मुलगा आहे माझ्या आणि हा माझा मुलगा आहे। तर आता याच्यानंतर हे जे आहे ना कचरा, हा ते जे SV पॅनल लावलं होतं ना, तर तो कचरा आहे, ते सगळं उचलायचंच आहे आम्हाला। आणि ते वरती मी गहू ज्वारी सगळं आणून ठेवलेलं होतं ना, त्या गव्हामध्ये खूप छोटे झाले होते। तर म्हटलं आता वरतीच न्यावं म्हटलं आणि चाळून बिळून ठेवून द्यावं। तर इथे तुम्ही बघू शकता हे बेसिंग, या लोकांनी जेव्हा मागच्या बारीनं ते वॉश करून घेतलं होतं ना घर, तर ही बेसिंग ना काळी करून टाकलेली आहे। त्यांना मी म्हटलेलं होतं की अशी काऊन केली वा, तर मग त्यांनी म्हटलं की ते तुम्ही रोज घासून काढलं ना ते सगळं निघून जाईन वरचं। म्हणजे कसं असते माहिती आहे का, आपण दुसऱ्या हे टाकतो ह्या गोष्टी काम करायच्या, पण समोरच्याकडून जर आपल्याला चांगलं काम नाही भेटलं तर खूप वाईट वाटते मनाला। तर त्यांना दाखवलेलं आहे की मग तुम्ही कसं करून ठेवलेलं आहे ते। तर आता बघते मी आता काय करायचं त्याच्यासाठी। तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी जे कचरा आहे त्याला काढून घेऊन लागलेली आहे आणि खूपच धूळ झालेली आहे घरामध्ये। या लोकांनी तर अशी कामं केलेली आहेत निराशे। आम्ही ना आता इथे ना खाली मशीन लावलेली आहे, मोटर लावलेली आहे पाण्याची। तर इथं पाणी आलेलं आहे, तर मला इथं हा ड्राम भरून घ्यायचा होता। तर पहिले ड्राम भरून घेते आणि कपडे धुवून घ्यायचे होते, कपडे पण धुवून घेत आहे मी आता। तर म्हटलं आता ही जी माती आहे, ही रेती आहे, ही सगळी काढून घ्या म्हटलं इथं की। तर हे पहिले स्वच्छ करून घेते। त्याच्यानंतर मी कपडे टाकून दिलेले आहेत मशीनमध्ये, तिकडे ड्राम पण भरणं सुरू आहे। तर म्हटलं पहिले घर झाडून घ्यावं हे, कारण खूपच धूळ झालेली होती घरामध्ये त्याच्यामुळं। तर पहिले आता घर स्वच्छ झाडून घेते। घरामध्ये जर कोणी राहत नसेल ना, तर घर खूपच म्हणजे त्याच्यावर खूपच धूळ पडते घरामध्ये। आणि म्हणजे आम्ही ना हे ना 2-3 महिन्या अगोदर हे घर एकदम स्वच्छ करून दिलं त्या लोकांनी। पण या लोकांची कामं कशी आहेत माहिती आहे का, पहिले हे लोक घर स्वच्छ करून पूर्ण स्वच्छ करून दिलं होतं आणि त्याच्यानंतर कुठं काय बाकी होतं, कोणतं काम बाकी होतं त्यांनी ते केलं। म्हणजे असे कामं केले, पहिले स्वच्छ केलं, पुन्हा नवीन कामं काढलं त्याच्यामध्ये, पुन्हा मग घरात धूळ झाली, असे उलटेच कामं करून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळं ते असे खराब झालेले आहेत भिंता पण आणि घरात धूळ पण झालेली आहे। तर असो, आता काय करा, आपण पुढच्या महिन्यात आम्हाला राहायला आम्हालाच करून टाकावं लागेल सगळं। आणि इथे ड्राम भरलेला आहे, तिथे कपडे पण झालेले आहेत धुणं माझे। तर संध्याकाळ झालेली आहे। तर आता झाडं लावल्या फुल केलं घरा, म्हणजे पाठीमागून झाडी लावली, पुढं पण झाडं लावलेली आहेत। त्याच्यामुळे घरामध्ये मच्छर नाही आहेत, ते टेन्शनचं काहीच नाही आहे। फक्त आता घर स्वच्छ करायचं आहे आणि क्लीन करणं आहे। आता एवढं मोठं घर म्हटल्यावर तर एकटीच्या वरती आलेली आहे, घर झाडून काढायलाच मला आता इतका वेळ द्यावा लागत जाईल।
पण मी करीन सगळं मॅनेज. तर आता कपडे माझे झालेले आहेत, म्हणजे कपडे घेतलेले सुकून पण घेतलेले आहेत, मशीनमधून पिळून पण घेतलेले आहेत. आता मला ना ह्याच्याची फरशीवर पाणी किनी टाकून हे बकेटात धुवून काढून बाजूला ठेवून द्यायचे आहेत. आणि हे जे खाली सिमेंटचे डागा आहेत ना, याला मी घासून बघितलेलं आहे, पण ते काही निघले नाही आहेत. ते लोकच स्वच्छ करून देणार आहेत घर. तर आता बाकीचे कपडे काही पिळून घेतलेले आहेत. आता पुन्हा हे दुसरे कपडे आहेत, तर ते मी आता इकडं पाण्यातून काढून मशीनवरून सुकून घेते. हे जे काही नळ लावलेले आहेत ना इथे, पण नळाच्या याच्यामध्ये पाईपामध्ये बहुतेक कचरा अटकलेला आहे. तर ते काही पाण्याची धार आहे ना खूप बारीक यायला लागलेली आहे. तर ते पण आता आम्हाला नीटनेटकं करावं लागेल. दिवसभर कामं असतात, काम काही दिवसभर संपत नसतात. काही ना काही निघतंच मनाचं. आपण एवढं काही सूट थोडी करू शकतो. झालेले आहेत कपडे माझे. तर आता याच्यानंतर मला आता घासायची भांडी. तर मी काय केलेलं आहे, आता त्या लोकांची कसं आता फरशी काढायची आहे त्यांना खालची. तर आता म्हणजे काढायची आहे. आता समजा आज आहे फरशी, उद्या काढणार त्यांना. तर मी ना वरती भांडे आणलेले घासायसाठी. म्हटलं एकदा पाहावं म्हटलं बेसिंगमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटते का भांडे घासायसाठी. पण ना भांडे घासताना माझी कंबर इतकी दुखत होती ना, तर खूपच. कारण सांगते, या लोकांनी हा जो नळ लावलेला आहे ना भांडे घासायचा, बेसिंग सिंगचा नळ आहे ना, तो इतका असा लहान केलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याची बारीक धार पण येत आहे. तुम्ही बघू शकता किती लहान धार आहे याची. आणि तो एकदम असा आखूड करलेला आणि मोठा नळने आणलेला आहे, तो छोटा होता तो. तर मी आता यांना म्हटलेलं आहे याचा नळ एक चेंज करा आणि दुसरा नळ इथं लावा. कारण कंबर खूप दुखत होती आणि असं भांडे घासताना बी खूप त्रास होत होता त्याच्यामुळं. पण एक मात्र गोष्ट खरी आहे, बेसिंग असली की थोडंसं टेन्शन हलकं होतं. कारण भांडे घासायचं ताण पण राहत नाही. आणि तुम्हाला खूप सांगायचे आहे, मी ऑनलाईनवरून बेसिंग बोलवलेली आहे. ती याच्यापेक्षा खूप मोठी आहे आणि खूप छान पण आहे. तर ती मला आता मागचं घर आहे म्हणजे तिथंच वरतीच लावायची आहे, पाठीमागे वॉश एरियामध्ये. तर बघू आता काय काय होतं ते. तर झालेले म्हणजे भांडे घासणं छान वाटलं. भांडे घासताना एवढंच कंबर खूपच दुखत होती त्याच्यामुळं. तर मी बघितलं या नळाला, म्हटलं काय असं दिसण्यात मिस्टेक तर माझ्याच्यानं जे होईल ते करून बघते म्हटलं. पण आपल्याच्यानं नाही होते, प्लंबरलाच बोलवून घ्यावं लागेल ते काम करायसाठी. तर असं आहे आमच्या घराला किती वर्ष लागतं, किती वर्ष नाही अजून. आता दुसरं वर्ष आहे हे लोकांनी ते थंडीगार कामं करून ठेवले. हळूहळू इतका लेट लावलेलं आहे आमच्या कामासाठी. आता फायनली झालेलं आहे बाप्पा. आता पुढच्या महिन्याला मी आता इथं राहिलं. जसं बघतो आमच्या खालचं घर आहे ना, खालच्या घराचं वासंती झालेली आहे माझी. बघू शकता छान वाटत राहिलं आहे. भांडे गिडे घातले तर मस्त वाटत राहिलेलं आहे मला. आणि माझं ना पहिल्यापासून एक स्वप्न होतं की मला ना बेसिंग पाहिजे. कारण बेसिंग असली ना खरंच म्हणजे खूप कामं हलकी होतात. आणि असं असते हे बघा, मी तर करून बघितलेलं आहे पण नाही जमलं ते काढून बघितलं. हे बघू शकता आपल्या बाहेरचं कसं झालेलं आहे. तर आता टाईल्स काढलेले आहेत, आता टाईल्स लावणार आहेत ते. असं पण दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाईल्स लावलेली आहे आपल्या घराची.
तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या तुमची काळजी सगळ्यांची आणि सगळे एकदम खुश राहा, आनंदात राहा आणि निसर्गामध्ये राहा. आणि तोपर्यंत भेटू आपण व्हिडिओ. तुम्हाला सांगणार आहे निसर्गाच्या विषयी, ब्रह्मांडाच्या विषयी खूप असे व्हिडिओ आणणार आहे मी. आणि मी पण निसर्गामध्ये म्हणजे निसर्गासोबत आहे, मी कनेक्टेड आहे. तर मला निसर्ग माझी खूप साथ देते. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.